इथं पाहू शकता आपलं झणझणीत असं वाटीव डाळीचं पिठलं तयार झालेलं आहे. दिसायलाही अतिशय छान दिसतंय आणि खायलाही तितकंच टेस्टी लागतं. मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत पाट्यावर वाटलेल्या डाळीचं पिठलं, मिरचीचा ठेचा आणि भाकरी. तर इथं त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. इथे भिजवलेली हरभऱ्याची 1 वाटी डाळ आहे. त्यासाठी आपल्याला हिंग लागणार आहे, कोथिंबीर, हळद, 5 ते 6 तिखट मिरच्या, लसूण 1 कुडी सोलून घेतलेला आहे, जिरं, मीठ आणि तेल. त्यात पहिलं आपल्याला ही जी भिजवलेली डाळ आहे ती पाट्यावरती छानपैकी रवाळ अशी वाटून घ्यायची. हे असं बनवलेलं पिठलं नेहमीच्या पिठल्यापेक्षा अगदी टेस्टी लागतं. पूर्वी लोक असेच डाळ भिजवून वाटून त्याचं पिठलं बनवायचे. माझी आई असंच पिठलं बनवायची. ह्याची टेस्ट अतिशय अप्रतिम लागते. ही अशी डाळ रवाळ अशी वाटून घ्यायची. हिला साधारण मी अर्धा तास भिजत ठेवली होती. इथं तुम्ही पाहू शकता या अशा प्रकारे आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे. इथं मी सगळी डाळ वाटून घेतलेली आहे आणि आता पाट्यावरचं ही आपले जे लागलेली डाळ आहे ती व्यवस्थित धुवून यामध्ये टाकणार आहे. थोडं थोडं पाणी मिक्स करून ही डाळ सगळी वाटून घ्यायची. आता आपल्याला हे जे आपण मिरची, लसूण, मीठ आणि थोडंसं जिरं घेतलंय ते सगळं मी इथं पाट्यावरती वाटून घेणार आहे. असं वाटलेल्या पाट्यावरची मिरचीची पिठलं अतिशय छान लागतं. ह्या जाड सालीच्या मिरच्या असल्यामुळे मी ह्याला थोडंसं ठेचून घेणार आहे आणि त्यानंतर असं वाटून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे हे वाटण अतिशय पटकन असं बारीक होतं. इथं पहा छानपैकी आपलं मिरचीचं वाटण वाटून झालेलं आहे. मिरची थोडेसे जिरे घालण्याचं कारण म्हणजे ह्याने चवही अप्रतिम लागते आणि मिरची वगैरे असल्यामुळे जिरं पचायलाही आपल्याला ते मदत करतं. त्यासाठी मी इथं फोडणीला पण जिरे टाकणार आहे. आपली फायनल पेस्ट तयार झालेली आहे. आता आपल्याला एक कांदा चिरून घ्यायचा. पण पिठलं बनवण्यासाठी कढई ठेवणार आहोत व त्यामध्ये कढई गरम झाल्यानंतर आपल्याला तेल टाकून घ्यायचे. इथं आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. यामध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत. त्यानंतर टाकायचे हिंग व कांदा टाकून घ्यायचा. जिऱ्याच्या फोडणीचा अतिशय छान असा खमंग वास सुटलाय. आता आपल्याला कांदा चांगला तळून घ्यायचा आहे. तेल अगदी गरम झाल्यामुळे कांदाही छान लालसर व्हायला लागलाय पटकन. इथे कांदा छान तळून झाल्यानंतर आपण हळद व जी काही लसूण मिरचीची पेस्ट बनवलेली आहे ती यामध्ये टाकून घेणार आहे. मी ऑलरेडी वाटण वाटताना मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता मीठ काय आपण टाकणार नाही. अतिशय छान खमंग वास सुटलेला आहे.
हे व्यवस्थित तळून झालेलं आहे. त्यानंतर आपण जे बनवलेलं डाळीचं वाटण आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं. डब्यामध्ये जे उरलेले आहे डाळ त्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे आणि ते यामध्ये मिक्स करणार आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी टाकून घ्यायचं, कारण हे बेसन चांगलं शिजावं लागतं. त्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी चांगलं ॲड करणार आहोत. आणखी थोडंसं पाणी मी इथं टाकून घेणार आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला ही जी मी कोथिंबीर चिरून ठेवली आहे ती टाकायची. अशा पिठल्यामध्ये कोथिंबीर अतिशय छान लागते. आणि ही व्यवस्थित आता झाकण ठेवून 10 मिनिटं शिजू द्यायचं. व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि यावरती झाकण ठेवून 10 मिनिटासाठी हे शिजू द्यायचंय व्यवस्थित. इथं पाहू शकता आपलं झणझणीत असं वाटीव डाळीचं पिठलं तयार झालेलं आहे. इथं आपण बनवणार आहोत मिरचीचा ठेचा. बेसन व भाकरी बरोबर हा अतिशय छान लागतो. इथं आपल्याला चांगल्या मिरच्या भाजून घ्यायच्यात. छान अशा मिरच्या भाजून झालेल्या आहेत. त्यानंतर आपण टाकून घ्यायचं यामध्ये थोडंसं तेल. तेल टाकल्यानंतर मिरची उडते. इथं मी टाकून घेणार आहे चवीपुरतं मीठ. तांब्याने असं याला करून घ्यायचा. मिरच्या जास्त भाजलेल्या आहेत त्यामुळे याला मी खाली उतरवून घेऊन खरडणार आहे. आणि आता मी त्याच्यासोबत खाऊ काही बाकी अशा पद्धतीने तांब्याने रगडून केलेला मिरचीचा ठेचा अतिशय छान लागतो. माझी आई असा ठेचा बनवायची. तो मी आता वाटीत काढून घेणार आहे. तर खाण्यासाठी आपला झणझणीत असा मिरचीचा ठेचा तयार झालाय. इथं पहा चुलीमध्ये एक वांग टाकलेलं आहे भाजायला. मस्तपैकी हार पडलेला आहे. बेसन, ठेचा, भाकरी आणि भाजलेल्या वांग्याचं भरीत असा आपला आजचा बेत आहे. आपलं छान असं टेरेसवरचं ताजं वांग भाजलेले त्याचं आपण बनवणार आहोत भरीत. त्यासाठी इथं मी थोडंसं लाल तिखट टाकून घेणार आहे. त्यामध्ये आपल्याला टाकायचे थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल. आणि त्याला घ्यायचंय मस्तपैकी हलवून. याच्यात कांदा कोथिंबीरही छान लागतं, पण आज मी असंच खाणार आहे. असंही हे भरीत अगदी छान लागतं. गरम गरम पिठलं त्याबरोबर वांग्याचं भरीत, मिरचीचा ठेचा आणि
कडक अशी ब- हारावर भाजलेली भाकरी भाकरी आणि सोबत असा फोडलेला कांदा. आम्ही बसणार आहे आता जेवायला, तुम्हीही जेवायला या. तर मंडळी, कसा वाटला आजचा आमचा बेत? जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.